ते रितेश आणि सुशांत धोनी गोलंदाज संदीप संघाचं पहिलं मनसेच्या शाखेकडे कोण उभे आहेत त्यांनी थोडं बाजूला व्हायचंय जरा जागा करायची जायला तिकडून ठीक आहे ठीक आहे तर संघाचा पहिला आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतात ते संदीप तर पहिला चेंडू आणि एकच तर चांगला अनुभव काय असतो तो पहिल्याच चेंडूवर दाखवलाय संदीप यांनी संदीप 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 यांचा पुढील चेंडू चांगला असं क्षेत्ररक्षण इकडे नाव काय इथे सुभाष यांच्याद्वारे पुढील चेंडू संदीप यांचा जोड एकदम वेगळ्या प्रकारे इथे सेलिब्रेशन केलं पहिला गडी गारद झालाय पहिला गडी गारद झालाय तो विजय दुर्ग संघाचा चैतन्य परब बोलती लहान कीर्ती महान असे चैतन्य परब चार चेंडू शेवटचा चेंडू नवीन फलंदाज प्रतीक संदीप हॅट्रिकची नामी संधी पण एक धाव घेण्याचे यश होते प्रतीक एक षटकाच्या समोर संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा सेटिंग केलंय जरा लवकर लवकर करायचंय कारण की आपल्याला बरेच सामने खेळवायचे आता मात्र गोलंदाजी मार्कवर आले ते संघ मालक अक्षय मस्करन दोन धावा 5 चेंडू 2 धावा एक षटकाच्या समोर 2 धावा मिळतात पुढील चेंडू मनीष कोरगावकर आणि मला वाटतं एक धाव सुशांत धोनी मनीष कोरगावकर स्वतः कर्णधार आता मात्र एक धाव घेण्यात त्यांना यश येते धाव मला घडतंय धाव झाल्या ते 4 धावा
पुढील चेंडू परत एकदा एक धाव. गणेश कोरगावकर आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळताना पुढील चेंडू मनीष यांचा चांगला असा फटका मारला. एक धाव इथे मिळते. या एक धाव धावेने चांगले धावफलक होत ते 6. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील मनीष कोरगावकर. आता फलंदाज बाद. मनीष कोरगावकर यांची चांगली गोलंदाजी तसंच संदीप यांची चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र संघाची धुरा खांद्यावर घेऊन उतरले ते स्वतः संघ मालक आणि कर्णधार निनाद राणे. पुढील गोलंदाज संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. आणि पुढील गोलंदाज शबरीश. तर शबरीश संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन सामना करते. आत्ता मात्र एक धाव मिळवण्यात यश येते प्रतीक द्याला. कुठेतरी चांगली अशी फलंदाजी करताना प्रतीक. संघाची धावसंख्या झाली ती 7. आणि धावाची संधी. कर्णधार आणि संघ मालक निनाद राणे बाद झाले. मी समीर गवंडे यांना विनंती करतोय त्यांनी स्टेजवर येऊन स्थानमध्ये व्हायचं. तर दोन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 7 धावा. प्रतीक सामना करतील. परत एकदा चांगला चेंडू मात्र एक धाव रोखू शकले नाही. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली 8. 8 धावा झाल्या. शबरीश यांचा पुढील चेंडू एक धाव इथे मिळते. पंत म्हणून कामगिरी पाहतायत ते विजय झुळक आणि अर्जुन आरोग्य. पुढील चेंडू चांगला फटका मारला मात्र चांगला क्षेत्ररक्षण शबरीश यांच्याकडून. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा. आता शेवटचं षटक हनुमानाचं षटक घेऊन येतात ते स्वतः रोहन सावंत. आणि सामना करतील ते 10 धाव. पुढील चेंडू हे षटक 6 चेंडूंचं असेल तर गोलंदाजाने लक्षात घेत आहे. पहिला चेंडू रोहन यांचा टोलावला आहे मात्र चांगला असं क्षेत्ररक्षण शबरीश चेंडूवर. चेंडू एक धाव इथे मिळते. थोडं फार एका धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. 3 चेंडू 12 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक.
जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आता मात्र फलंदाज बाद. आता मात्र फलंदाजीसाठी आले ते किरण नार्वेकर उर्फ केडी. उराशी बाळगून दांडगा अनुभव उराशी बाळगून केडी मैदानात. पाहूया अनुभव यांच्याकडे पण आहे केडी यांच्याकडे आणि किती चपळाटीने हा चेंडू सोडलाय आणि एक धाव इथे त्यांनी चेंडू केडी आहे ना चांगला फटका पूर्ण मिस झालाय. शेवटचा चेंडू बघूया किरण नार्वेकर काय करते आपल्या टीमसाठी. चौकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक इथे जाहीर झालाय किरण यांना आणि केडी बाद. आणि संघाची धावसंख्या झाली ती 13 तर 14 धावांचा आव्हान ठेवलाय ते 14 ने माफ करा. चौदा धावांचं लक्ष ठेवलं ते 14 4 चेंडूमध्ये 4 षटकामध्ये 14 धावांचा आव्हान ठेवला ते दत्तावकडे या संघासमोर. आणि अतिशय चांगली अशी टीम घेऊन पुढे जाताना मीना द्राडे अनुभव कुठून कुठून घडला त्यांच्या संघामध्ये. स्वतः मीना द्राडे, सुशांत धुरी, किरण नार्वेकर, रितेश कांबळे, अभिजित जाधव आणि पिंटू धुरी. आता फलंदाजी मार्गावर उतरले ते शबरीश आणि जोही. म्हणजे कळेल ते गोलंदाजी मार्कवर आहेत सिद्धेश धुरी, शबरीश नायर आणि रोहन सावंत फलंदाजी मार्कवर. शबरीश नायर बरोबर आहे तर सेटिंग बरोबर नाही. तुम्ही फिरवा कॅमेरा फिरवा. पहिला चेंडू चांगला चेंडू 1 धाव इथे मिळते शबरीश यांच्या खात्यामध्ये. सिद्धेश धुरी चेंडू आता मात्र अतिरिक्त धाव देऊन जाते. संघाला धाव फलक केला जाताना 2 धावा. परत एकदा चांगला फटका मारला 3 धावा झाल्या. यापूर्वी सामना शिवनेरी सरदार विरुद्ध पुरंदर मावळे आणि मला वाटतं चांगला असा क्षेत्ररक्षण केलाय ते सक्षम आले यांनी. 3 झाला 3 चेंडू 3 धाव. माफ करा 4 चेंडू 3 धाव. शिवनेरी सरदार विरुद्ध पुरंदर मावळे दोन्ही कर्णधारांनी स्टेजजवळ येते टॉससाठी. 1 धाव इथे मिळते शबरीश यांना.
चेंडू आणि हा थुमथुमीत चौकार. आज तुम्ही घरी बसून या छत्रपती चषक पर्व दुसऱ्या याची मजा घेऊ शकता, कारण की युट्यूब लाईव्ह चालू केला आहे आम्ही. संघाची धावसंख्या झाली आहे ती 8. 5 चेंडू 8, माफ करा, षटकामध्ये 8 धावा झाल्या. स्वप्नील सकपाळ यांनी जरा स्टेजशी संपर्क करायचा आहे. पहिला चेंडू आणि हा अतिरिक्त धाव देऊन जातोय. 1 धाव मिळते इथे. रोहन यांना पुढील चेंडू, परत एकदा अतिरिक्त धाव. पुढील चेंडू जोरदार फटका मारला, 1 धाव. एक चेंडूच्या सुरुवातीनंतर संघाची धावसंख्या झाली. परत एकदा 1 धाव. संघाची धावसंख्या झाली ती 11. माफ करा, 12. तर मीना यांचा पुढील चेंडू, रोहन यांना परत एकदा अतिरिक्त धाव देऊन जातोय. संघाची धावसंख्या झाली 13. स्कोर समान. आता मात्र 1 धावेची गरज मीना यांना. जोरदार फटका आणि इथे सहजरित्या आव्हान जे आहे ते पार केलं आहे. पुन्हा एकदा या संघाने माफ करा, प्रतापगड शिर्डी या संघाने. या संघाचा